तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला जर मोबाईल घ्यायचा आहे, 5G मोबाईल घ्यायचा आहे आत्ताच्या 5Gच्या नेटवर्कमध्ये, तर आपण 5Gच मोबाईल घेतला पाहिजे. आणि आपल्याला जर 5G मोबाईल घ्यायचा आहे आणि 15,000 रुपये जर आपलं घेण्यात आपली इच्छा असेल की 15,000पर्यंत आपण मोबाईल घेऊ शकतो, तर मित्रांनो आपल्यासमोर आहे मोटोरोला G64. तर मित्रांनो हा मोबाईल तुम्हाला चांगल्या प्रकारे मोबाईलमध्ये स्पीड आहे. मोबाईल तुम्हाला आवडेल असा मोबाईल आहे. कॅमेरा क्वालिटीसुद्धा या मोबाईलची चांगली मिळते आपल्याला. तर मित्रांनो या मोबाईलची आपण अजून माहिती जाणून घेऊया. तर या मोबाईलमध्ये तुम्ही बघत असाल तर 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल रोम हा वेरियंट आपल्याला मिळतो. आणि एक दुसरा वेरियंट म्हणजे तर आपल्याला त्या मोबाईलचा 12 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल असा सुद्धा बघायला मिळतो. तर तुम्हाला जर तुमचा यूज जर म्हणजे तुम्ही जर काही जास्त तुमचा वापर मोबाईलमध्ये असेल, तर तुम्ही 12 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल हा मोबाईल घेऊ शकता. किंवा जर तुम्ही मिनिमम म्हणजे मोबाईलचा जास्त वापर नसाल करीत, तर तुम्ही 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल हा मोबाईल तुमच्यासाठी सफिशियंट आहे. तर ही 2 व्हेरियंट तुम्हाला यामध्ये मिळतात. 3 कलर तुम्हाला यामध्ये मिळतात. हे कलर तुम्ही पाहू शकता. हा सेकंड आणि हा थर्ड. तर अशा प्रकारे हा मोबाईल देखील तुमचं जर बजेट 15,000 रुपये आहे, तर तुमच्यासाठी सोयीस्कर आहे. आणि तुम्हाला जर यामध्ये डिस्काउंटसुद्धा मिळू शकतो. म्हणजेच कशा प्रकारे, तर समजा आपल्याकडे जर ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड आहे, तर याचं ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुम्ही 1,000 रुपये तुमचे ऑफ होतात. म्हणजे 1,000 रुपये म्हणजे जो 15,000 रुपयाचा मोबाईल आहे तो तुम्हाला मिळणार आहे 14,000ला. आणि अजून दुसरं क्रेडिट कार्ड आहे ते म्हणजे HDFC बँकेचं. आणि कोटक बँकेचं क्रेडिट कार्डसुद्धा तुम्ही यावर चालू शकता. सोबतच SBI क्रेडिट कार्डसुद्धा चालतं. हे क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर तुम्हाला त्या मोबाईलमध्ये 1,000 रुपये ऑफ म्हणजेच 1,000 रुपये तुम्हाला सूट मिळणार आहे. जर तुमच्याकडे हे क्रेडिट कार्ड असतील, तर तुम्ही हा मोबाईल 1,000 रुपये कमीने घेऊ शकता. आता या फोनचे आपण कॅमेराबद्दल बोलू. तर जे बॅक साईडला जे 2 कॅमेरे आहे, तर एक कॅमेरा 50 मेगापिक्सल आणि दुसरा कॅमेरा त्याच खाली आहे, तो म्हणजे 8 मेगापिक्सलचा दिलेला आहे. आणि जो फ्रंट कॅमेरा आहे म्हणजे सेल्फी कॅमेरा, तो आपल्याला दिलेला आहे 16 मेगापिक्सल. डिस्प्ले खूप मोठा पण नाही आहे, म्हणजे जसे की MIच्या फोनचा असतो, पोकोच्या फोनचा असतो, असा खूप मोठा पण नाही आहे. तो मापात दिलेला आहे, म्हणजे 6.5 इंचेसचा फुल HD प्लस LCD डिस्प्ले आपल्याला दिलेला आहे. आणि बॅटरी पण 6000 mAhची, म्हणजे तुमच्यासाठी भरपूर आहे. 6000 mAhची बॅटरी लवकर उतरत नाही. 6000 mAhची ड्युअल सिम स्लॉट दिलेला आहे त्यात. ड्युअल सिम स्लॉट म्हणजे तो स्लॉट असा आहे, तर तुम्ही एका वेळेस 2 सिम वापरू शकता. किंवा एका वेळेस 1 सिम आणि 1 मेमरी कार्ड वापरू शकता. म्हणजेच तुम्हाला 2 सिम आणि 1 मेमरी कार्ड सोबत वापरता येत नाही. त्यातच आपल्याला 1 सिम कार्ड आणि 1 मेमरी कार्ड वापरता येतं, नाहीतर एकतर आपल्याला दोन्ही पण सिम कार्ड वापरता येतात. सिम कार्डची गरज शक्यतो पडत नाही, पण जर एखाद्याची इच्छा असेल तर तो एकच सिम कार्ड आणि एकच मेमरी कार्ड एका वेळेस वापरू शकतो. त्यानंतर याला डॉल्बी ॲटमॉस म्हणजेच या मोबाईलचा स्पीकर आपल्याला नॉर्मली जे बाकीचे मोबाईल असतात त्यापेक्षा आपल्याला जास्त आवाज देणारा आपल्याला दिसतो. बाकी काय, हा मोबाईल जर तुम्ही रेग्युलर यूजसाठी तर तुम्हाला चांगलाच आहे. प्रोसेसरसुद्धा चांगल्या क्वालिटीचे या मोबाईलमध्ये वापरलेले आहे. साईडला जे ऑन ऑफचं बटन असतं त्याला तुम्हाला फिंगर मिळते. 14 5G बँड्स या मोबाईलमध्ये दिलेले आहे. मागे जो आपण व्हिडिओ बनवला होता G34, त्यामध्ये 13 5G बँड्स होते आणि यामध्ये 14 5G बँड्स. म्हणजे 5G जर नेटवर्कमध्ये तुम्ही राहत असाल, तर तुम्हाला 5Gचा पूर्ण आनंद घेता येईल. सोबतच 14चं आपल्याला अँड्रॉइड अपडेट यामध्ये मिळतं. IP52 रेटिंग, म्हणजेच वॉटर जर थोडं पाणी जर मोबाईलला लागलं, तर तुमच्या मोबाईलला
काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. गोरिला ग्लास दिलेली सोबत, म्हणजे नॉर्मल उंचीवरून पडला तर शक्यतो मोबाईलला काही होणार नाही, असं या माहितीवरून तरी दिसतंय आपल्याला. मोबाईलची डिझाईनसुद्धा खूप चांगली आणि मोबाईलला मेन म्हणजे वेट कमी आहे. म्हणजे बाकीचे जे मोबाईल असतात ते मोबाईलांचं वेट जास्त असतं, तसं या मोबाईलचं वेट देखील कमी आहे. तर तुम्हाला जर 15,000 रुपये जर तुम्ही वापरायला तयार असाल तर तुमच्यासाठी हा मोबाईल सोयीस्कर मोबाईल आहे आणि बेस्ट मोबाईल आहे.